ज्या पद्धतीने आता आरोप करतायत सचिन वाझे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता बनलेले आहेत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता म्हणून सचिन वाझे काम करतात असं कुठेतरी मला तरी वाटतं, असं माझी भूमिका आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. स्वतःचे निर्माण केलं होतं 18 प्रगत जातींना एकत्रित घेऊन, त्याच पद्धतीने 18 प्रगत जातींना एकत्रित घेऊन मग हिंदू असेल, मुसलमान असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, महिला असेल, पुरुष असेल, या सगळ्यांना एकत्रित घेऊन आदरणीय पवार साहेबांचं स्वराज्य, आदरणीय पवार साहेबांचं सैन्य तयार करायचं. आदरणीय पवार साहेबांना भविष्यामध्ये कुठलाही नेता सोडून जरी गेला तरी पवार साहेबांचं त्या ठिकाणी असलेलं पक्ष, संघटना, धोरण आणि विचार हे कायम अबाधित राहतील अशा प्रकारची भूमिका घेण्यासाठी संकल्प महापद्धतीचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. आणि याच्याबद्दल प्रमुख म्हणजे त्या ठिकाणी आमच्यामध्ये मुस्लिम ओबीसी वर्गातले साधारणतः त्या ठिकाणी 25 ते 30% लोक या संकल्प महापद्धतीच्या मध्ये पदवाटप करतो. महिला 25 ते 30% त्या ठिकाणी असतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी आम्ही काम. प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की त्यावेळेला 1993 आपण कुठल्या वयामध्ये असेल हा देखील भाग येतो. पण आपण हे सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत आणि ऐकलेल्या आहेत की ज्यावेळेला ओबीसीला आरक्षण देण्याची भूमिका घेण्यात आली त्यावेळेला मंडल आयोगाच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांनी ती भूमिका घेतली. पण त्याच मंडल आयोगाला कमंडल यात्रा काढत त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेतृत्वाने त्या ठिकाणी विरोध केला होता. आरक्षणाला विरोध करणं हे कायम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा डाव राहिलेला आहे, त्यांची मानसिकता राहिलेली आहे. सातत्याने आरक्षण कशा प्रकारे तोडता येईल, कशा प्रकारे आरक्षणामध्ये दुभागणी करता येईल आणि आरक्षण संपवता येईल ही भूमिका त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पाठीमागे असलेली आरएसएसची होती. पवार साहेबांनी या भूमिकेला त्या ठिकाणी साफपणे त्या ठिकाणी तोडलं आणि ओबीसीला आरक्षण दिलं. पवार साहेबांनी त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचे